अगदी तुम्ही संकरितपणाबद्दल बोलतायत, मग अशा परिस्थितीमध्ये लव जिहादचा विषय येतो आणि मग आता वोट जिहादचा विषय येतो. म्हणून तर ह्यालाच मी सत्ता जिहाद म्हणतोय ना. अगदी हे काय की परत वोट जिहाद असेल, लव जिहाद असेल, सोयाबीनला भाव मिळतोय का, शेतकऱ्याला हमी भाव मिळतोय का, बेकारांना नोकऱ्या मिळत आहेत का, बेघरांना घर मिळतंय का, बरोबर आहे. धारावीची जमीन अदानीच्या घशात जाते, ती वोट जिहाद आणि ह्याच्याने थांबणार आहे का? तर हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यापासून लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी हे मुद्दे काढतायत. अगदी पण अगदी काल परवाकडे देवेंद्र फडणवीसजी बोलले की आम्ही तिरंगा पाकिस्तानवर तिरंगा फडकू. अहो इतके वर्ष का नाही फडकवलं? आणि स्वातंत्र्यानंतर तुमच्या ऑफिसवरती तिरंगा का फडकत नव्हता ते पहिलं सांगा ना. आणि विधानसभा जिंकलं ती तिरंगा फडकवणं, मग 2.5 वर्ष काय अंडी उगवलीत? त्याच्या आधी 5 वर्ष काय केलं तुम्ही? शेंगा खात बसला होतात. आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोदी अजून मला नाही वाटत गेले असतील किंवा तिकडे झेंडा फडकवण्याची भाषा केली. 1 इंच तिकडे गेले नाही, उलट चीन घुसलाय. चीनला दमदाटी करण्याची हिंमत नाही. नवाज शरीफचा केक खात आहे आणि म्हणे तिकडे तिरंगा फडकवणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.